कांदिवली समतानगरमधील रहिवासी आक्रमक झालेत। बिल्डर एसटी कॉर्पोरेशनच्या विरोधात आंदोलन करतात। रहिवासींना 25 मार्च पासून फक्त 15 मिनिटे पाणी पुरवठा या दरम्यान करण्यात आला। बिल्डर एसटी कॉर्पोरेशनच्या वतीनं आता आक्रमक भूमिका घेण्यात आली। कांदिवली समतानगरमधील रहिवासी आता आक्रमक दृश्य आपण पाहतोय। कांदिवली समतानगरमधील रहिवासी आक्रमक झाल्यात। बिल्डर एसटी कॉर्पोरेशनच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय। रहिवासींना 25 मार्च पासून फक्त 15 मिनिटे पाणी पुरवठा सुरू आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणचे कांदिवली समतानगरमधील रहिवासी प्रचंड आक्रमक झालेत। बिल्डर एसटी कॉर्पोरेशनच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे। त्याची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतो, कारण रहिवासींना 25 मार्च पासून फक्त 15 मिनिटे पाणी पुरवठा होत आहे आणि त्यामुळे या दैनंदिन आवश्यक असणाऱ्या पाण्यासाठी आता कांदिवली समतानगरमधील रहिवासी हे आक्रमक झालेत। बिल्डर एसटी कॉर्पोरेशनच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले। रहिवासींना 25 मार्च पासून फक्त 15 मिनिटे पाणी पुरवठा करण्यात येत आहे। कांदिवली समतानगरमधील रहिवासी आक्रमक झालेले आहेत, त्याची दृश्य आपण पाहतोय। त्यांचं आंदोलन सुरू आहे। बिल्डर एसटी कॉर्पोरेशनच्या विरोधात त्यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे। रहिवासींना 25 मार्च पासून फक्त 15 मिनिटे पाणी पुरवठा केला जात आहे। त्यामुळे आता त्या ठिकाणचे रहिवासी हक्काच्या पाण्यासाठी आक्रमक झालेत। बिल्डर एसटी यांच्या विरोधात, कॉर्पोरेशनच्या विरोधात आंदोलन सुरू। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत जोडलेत। सावंतजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। कांदिवली समतानगरमधील रहिवासी आक्रमक झालेत। खरं तर 25 मार्च पासून केवळ 15 मिनिटे पाणी पुरवठा केला जातो आणि त्यामुळे कॉर्पोरेशनच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। आपली काय प्रतिक्रिया आहे? मुंबई कांदिवली कॉर्पोरेशनचा भोंगळ कारभार हा गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतो आहोत आणि राज्य सरकारनं याकडे काही लक्ष दिलं नाही। निवडणुका झालेल्या नाहीयेत आणि त्यामुळे इथं केवळ भ्रष्टाचाराचं कुरण म्हणून या महानगरपालिकेकडे पाहिलं जातं आणि लोकांना सुविधा देण्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी आपण आहोत त्याचा विसर पडलेला आहे। आज 15 मिनिटं पाण्यावरती जगायचं कसं हा प्रश्न जर जनसामान्य विचारत असेल त्याचं उत्तर काय देणार, या संदर्भामध्ये मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खातं सांभाळतायत, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की मुंबईमधल्या रहिवाशांना हा जर त्रास होत असेल तर पुढच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय होत असेल। त्यामुळे मला असं वाटतं की ह्या संदर्भामध्ये मी थेटपणे मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आणि जनतेच्या प्रश्नांना उत्तर दिलं पाहिजे। नक्कीच सावंतजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। तर कांदिवली समतानगरमधील रहिवासी आता आक्रमक झालेले आहेत, कारण या रहिवाशांना मागच्या 25 मार्च पासून केवळ 15 मिनिटेच पाणी पुरवठा केला जातो आणि त्यामुळे आता कांदिवली समतानगरमधील रहिवासी आक्रमक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।